नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सचिन बावस्कर. आपल्याला आपल्या सिलेबसमधलं जे नेक्स्ट चॅप्टर आहे मॅग्नेटिझम ते या लेक्चरमध्ये अभ्यासायचं आहे. तर मॅग्नेटिझम म्हणजे नेमकं काय ते पहिल्यांदा आपण याच्यावरती पाहणार आहोत की नेमकं मॅग्नेटिझम कशाला म्हणायचं. आता हे जे चॅप्टर आहे बरंचसं इलेक्ट्रोस्टॅटिक्सच्या चॅप्टरला सारखापणा दाखवणारं हे चॅप्टर आहे. मग आता नेमकं मॅग्नेटिझमचा ओरिजिन, ज्याला आपण मॅग्नेटिझमचा जन्म म्हणणार, तो कसा झाला तर ते पहिल्यांदा आपण बोलणार. तर जवळपास 600 वर्षांपूर्वी, नियर अबाउट 600 इयर्स ॲगो बिफोर द ख्रिस्ती, मीन्स इसवी सन पूर्व 600 वर्षांपूर्वी त्या ठिकाणी मॅग्नेटिझमचा शोध लागला आहे असं म्हटलं जातं. मग परंतु काही नंतर जे शास्त्रज्ञ आले त्यामध्ये ओरस्टेड असेल, जेम्स क्लार्क मॅक्सवेल असतील किंवा बॉयड सॉवर्ट असतील, विल्यम गिल्बर्ट असतील, तर यांनी आपलं जे काही योगदान आहे ते मॅग्नेटिझमसाठी दिलं. मग मॅग्नेटिझम हे आपण मॅग्नेटचा स्टडी करणार त्याला मॅग्नेटिझम असं म्हणणार. बघा, द स्टडी ऑफ मॅग्नेट. मग मॅग्नेटच्या काही बेसिक प्रॉपर्टीज ज्या काही आहेत तर त्या आपल्या सर्वांना माहिती आहेत की मॅग्नेटला 2 पोल असतात, जसे की नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. मग निडल मॅग्नेट असेल, बार मॅग्नेट असेल, किंवा अर्थलासुद्धा आपण ह्यूज मॅग्नेट आहे असं म्हणतो. मग या चॅप्टरमधलं आपलं जे फर्स्ट आर्टिकल आहे ते आहे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. बघा, फर्स्ट आर्टिकल जे काही आहे ते मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. आता आपण मागच्या चॅप्टरमध्ये म्हणजेच इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आपल्याला गेलेलं होतं. मग मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स कशाला म्हणायचं तर इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्समध्ये आपण असं म्हटलं होतं की इट इज ॲन इमॅजिनरी लाईन. बघा, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्समध्ये काय म्हटलं होतं, इट इज ॲन इमॅजिनरी लाईन or imaginary curve so that the tangent drawn to the curve gives the direction of the electric field. बघा काय म्हटलं होतं, tangent drawn to the curve gives the direction of electric field. मग आता इथे या ठिकाणी आपल्याला नेमकं मॅग्नेटिक फील्ड जे काही आहे किंवा मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स कशाला म्हणायचं तर ते बघायचं आहे. मग आपण इथे म्हणणार का द मॅग्नेटिक फील्ड अराउंड द मॅग्नेट इज शोन बाय द लाईन गोईंग फ्रॉम वन एंड ऑफ द मॅग्नेट टू द अदर एंड. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड जे काही आहे ते काही लाईनच्या साहाय्यानं, मॅग्नेटच्या अराउंड ज्या लाईन असतील त्याच्या साहाय्यानं आपण आपल्याला एक्सप्लेन करता येतं, आणि त्या ज्या काही लाईन असतील त्यांना आपण मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असं म्हणतो. काय म्हणतो, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असं म्हणतो. मग आता ह्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सच्या काही प्रॉपर्टीज आहेत. बघा, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सच्या काही बेसिक प्रॉपर्टीज आहेत. त्या प्रॉपर्टीजमध्ये त्याचं असं म्हणणं आहे की मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ह्या नॉर्थ पोलला सुरू होतात. बघा, कुठे सुरू होतात, नॉर्थ पोलला सुरू होतात आणि साऊथ पोलला संपतात. बघा, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ह्या नॉर्थ पोलला सुरू होतात आणि साऊथ पोलला काय होतात, संपतात. अशी ही पहिली कॅरेक्टरिस्टिक्स ही मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सची आहे. म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये आपण काय म्हटलं होतं, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स स्टार्टिंग फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज अँड एंड्स टू द निगेटिव्ह चार्ज. परंतु इथे मात्र मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स हे नॉर्थ पोलला सुरू होतात आणि कुठे संपतात तर साऊथ पोलला त्या ठिकाणी संपतात. त्यानंतर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ऑफ मॅग्नेट ऑर सोलेनाईड फॉर्म अ क्लोज लूप. मग एखादं बार मॅग्नेट असेल किंवा सोलेनाईड असेल. आता सोलेनाईड कशाला म्हणायचं तर सोलेनाईड जे काही आहे तर ती कन्सेप्ट आपल्याला 12th मध्ये जाणार आहे. परंतु समजा या ठिकाणी हे जर एक बार मॅग्नेट असेल तर
त्याचं म्हणणं काय का या ठिकाणी जी मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असेल तर या पद्धतीनं असं क्लोज लूप जे काही आहे ते त्या ठिकाणी बनतं. जसं की इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये बनत नव्हतं. लक्षात घ्या, इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये काय होतं की पॉझिटिव्हला सुरू झाली, निगेटिव्हला संपली. कारण कंडक्टरमधून इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स जात नाहीत, परंतु या ठिकाणी मॅग्नेटिझममध्ये मात्र मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ज्या काही आहेत ते मॅग्नेटमधून जातात. तर इथे आपल्याला असं म्हणता येतं की त्या ठिकाणी मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स जे काही आहे तर तो एक क्लोज लूप काय करतो, फॉर्म करतो. त्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी जी काही आहे तर त्याचं असं म्हणणं आहे का मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सला जर आपण टँजंट काढली, बघा मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सला जर आपण काय काढली, टँजंट काढली, तर ही टँजंट मॅग्नेटिक फील्ड म्हणजेच बी व्हेक्टरची डायरेक्शन देते. कोणाची डायरेक्शन देते? बी व्हेक्टर. म्हणजेच मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन या कर्वला जर आपण टँजंट काढली मॅग्नेटिक फोर्स लाईनला तर ती मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन या ठिकाणी रिप्रेझेंट करते. त्यानंतर द नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स क्रॉसिंग पर युनिट एरिया. बघा, द नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स क्रॉसिंग पर युनिट एरिया डिसाइड्स द मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे त्या ठिकाणी एखाद्या युनिट एरियामधून आपण असं मानलं की हा जो काही आहे तो युनिट एरिया आहे, याच्यामधून किती लाईन्स ऑफ फोर्स जातात. बघा, ओके, या पद्धतीनं किती लाईन्स ऑफ फोर्स त्या पर्टिक्युलर एरियामधून जात आहेत, तर याच्यावरून ठरतं की त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड किती असेल. ओके, त्यानंतर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स कधीही एकमेकींना इंटरसेक्ट करत नाहीत. बघा, म्हणजे इंटरसेक्ट करणे कशाला म्हणतो आपण, तर या पद्धतीने एक लाईन आहे, ही दुसरी आहे, हिला काय केली, इंटरसेक्ट करून गेली. पण मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स कधीही एकमेकींना इंटरसेक्ट त्या ठिकाणी करत नाहीत. या पद्धतीनं ते जाणार, परंतु इंटरसेक्ट मात्र कुठेही करत नाहीत. ही याची प्रॉपर्टीज आहेत. तर त्या ठिकाणी आपल्याला इथे 5 प्रॉपर्टीज त्या ठिकाणी मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सच्या दिलेल्या होत्या. त्यामध्ये पहिली म्हटली मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ओरिजिनेट फ्रॉम द नॉर्थ पोल अँड एंड ॲट द साऊथ पोल. त्यानंतर म्हटलं मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ऑफ मॅग्नेट ऑर सोलेनाइड फॉर्म द क्लोज लूप. त्यानंतर टँजंट टू द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ॲट एनी पॉईंट गिव्स द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. त्याच्यानंतर द नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स क्रॉसिंग पर युनिट एरिया डिसाइड्स द मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड बी वेक्टर. देन द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स डू नॉट इंटरसेक्ट टू इच अदर. त्यानंतर आपण जर मॅग्नेटिक फील्डचा विचार केला, बघा आपण कशाचा विचार केला, त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्डचा जर विचार केला तर आपण असं म्हणतो द नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स इज कॉल्ड ॲज द मॅग्नेटिक फ्लक्स. म्हणजे त्या ठिकाणी किती नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स आहेत, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहे, तर त्यालाच आपण मॅग्नेटिक फ्लक्स असं म्हणतो. आणि जनरली मॅग्नेटिक फ्लक्स हा जो काही कन्सेप्ट आहे तर ती फायने डिनोट केली जाते. तर काही ठिकाणी हीच कन्सेप्ट फाय एमने अशी सुद्धा डिनोट केली आहे. फाय एम्स मीन्स द मॅग्नेटिक फ्लक्स आणि फाय ई जो काही आहे तर तोच तो इलेक्ट्रिक फ्लक्स. तर असा डिफरन्ससुद्धा काही बुकमध्ये दिलेला आहे, परंतु आपल्याला या ठिकाणी तसं काही मेन्शन केलेलं नाही की फाय एम हा मॅग्नेटिक फ्लक्स आहे आणि फाय हा इलेक्ट्रिक फ्लक्स आहे. तुर्तास आपण फाय जो काही आहे तर फायला मॅग्नेटिक फ्लक्स असं म्हणणार. ओके, त्यानंतर SI युनिट ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज वेबर पर मीटर स्क्वेअर. SI युनिट जे काही आहे मॅग्नेटिक फ्लक्सचं ते काय आहे तर वेबर पर मीटर स्क्वेअर, बिकॉज इट इज फाय इज इक्वल टू B इज इक्वल टू फाय अपॉन A. मग आता मॅग्नेटिक फील्ड इज नथिंग बट द मॅग्नेटिक फ्लक्स अपॉन एरिया मीन्स B इज इक्वल टू फाय अपॉन A. द युनिट ऑफ फ्लक्स इज अ वेबर अँड युनिट ऑफ एरिया इज अ मीटर स्क्वेअर. हेन्स द SI युनिट ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज वेबर पर मीटर स्क्वेअर. माइंड इट, SI युनिट ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज वेबर पर मीटर स्क्वेअर
ऑर इट इज अ टेस्ला. काय आपल्याला अल्टरनेटिव्ह युनिट काय देतं येतं, वेबर पर मीटर स्क्वेअर, किंवा त्यालाच अल्टरनेट युनिट आहे टेस्ला. आणि त्याचं जे काही सी जी एस युनिट आहे तर ते सी जी एस युनिट ग्वाज असं आहे बघा. सी जी एस युनिट काय आहे, ग्वाज. म्हणजे 1 टेस्ला या ठिकाणी कन्व्हर्जन फॅक्टर दिलेला आहे. 1 टेस्ला इज इक्वल टू, माइंड इट, 1 टेस्ला इज इक्वल टू 10⁴ ग्वाज. 1 टेस्ला इज इक्वल टू 10⁴ ग्वाज. हे जे काही आहे त्या ठिकाणी आपल्याला कन्व्हर्जन त्यानं करून दिलेलं आहे. तर ही जी काही कन्सेप्ट होती ही होती आपली कन्सेप्ट ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स अँड मॅग्नेटिक फील्ड. बघा, मॅग्नेटिझममधलं फर्स्ट आर्टिकल, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स अँड मॅग्नेटिक फील्ड, हे जे काय आहे ते या पद्धतीनं आपण इथे समजून घेतलं आहे. अतिशय सोपं आणि इझी असं आर्टिकल होतं. त्यानंतर नेक्स्ट जे काही आर्टिकल आहे तर नेक्स्ट आर्टिकल आहे त्या ठिकाणी बार मॅग्नेट. बघा, नेक्स्ट आर्टिकल काय आहे, बार मॅग्नेट. मग आता बार मॅग्नेट म्हणजे काय, किंवा बार मॅग्नेट कोणाला म्हणायचं, तर बार मॅग्नेट इज अ मॅग्नेट इन अ शेप ऑफ बार हॅविंग 2 poles of equal and opposite pole strength separated by the certain distance. बघा काय म्हणतोय या ठिकाणी, बार मॅग्नेट इज इन द शेप ऑफ बार. बघा या पद्धतीनं एका बारसारख्या तो शेपमध्ये असेल, ज्याला 2 पोल आहेत. कसे आहेत, तर अपोजिट पोल स्ट्रेंथ असणारे. मग मी एकाची पोल स्ट्रेंथ म्हटली QM, तर दुसऱ्याची पोल स्ट्रेंथ जी काय ती असणार -QM. बघा, एकाची पोल स्ट्रेंथ काय म्हटली त्या ठिकाणी QM अशी म्हटली, दुसऱ्याची म्हटली -QM, आणि हे जे काही सेपरेट झालेले आहेत तर या डिस्टन्सला म्हटलं 2L. बघा, तर हा झाला आपला त्या ठिकाणी बार मॅग्नेट. म्हणजे बार मॅग्नेट इज अ मॅग्नेट इन द शेप ऑफ बार हॅविंग 2 इक्वल अँड अपोजिट पोल सेपरेटेड बाय द सर्टन डिस्टन्स, त्याला आपण बार मॅग्नेट असं म्हणणार. मग आपण असं म्हटलं की द पोल स्ट्रेंथ ऑफ द बार मॅग्नेट इज +QM अँड -QM ॲट द नॉर्थ अँड साऊथ पोल रिस्पेक्टिवली. तर नेमकं नॉर्थ पोलला जी पोल स्ट्रेंथ असणार, बघा नॉर्थ पोलला जी पोल स्ट्रेंथ असेल तर ती असेल +QM, आणि साऊथ पोलला जी पोल स्ट्रेंथ असेल ती असेल -QM. ओके. मग ह्या दोघं पोलच्या मधलं जे अंतर आहे ते किती असणार, तर ते असेल 2L एवढं. बघा आपल्याला दिलेलं इथे दोघं पोलच्या मध्ये जे डिस्टन्स असणार ते 2L एवढे असणार. ओके. मग मॅग्नेटिक डायपोल कशाला म्हणायचं, बघा आता बार मॅग्नेट हा जो काही आहे तो ॲक्च्युली एक डायपोलच आहे, कारण त्याला 2 पोल, डायमीन्स 2, बरोबर, डायमीन्स 2. त्याला किती पोल आहेत, तर 2, एक नॉर्थ पोल आणि दुसरा साऊथ पोल. म्हणजे बार मॅग्नेट इज ॲक्ट ॲज अ मॅग्नेटिक डायपोल. ओके, बिकॉज देर इज 2 इक्वल अँड 2 poles of the opposite strength separated by the finite distance or certain distance. मग 2 poles of equal and opposite pole strength, it is also known as the magnetic dipole. जसं की आपण मागच्या काही मिनिटांमध्ये बोललेलो आहोत. तर सिम्पली थोडक्यात काय म्हणणार इथे की हा QM ही स्ट्रेंथ असणारा एक पोल आहे आणि हा -QM ही स्ट्रेंथ असणारा एक पोल आहे. म्हणजे ह्या दोघांनी मिळून काय फॉर्म केला, तर डायपोल फॉर्म केला. डाय मीन्स 2. बघा या ठिकाणी, आणि त्यांच्यामधलं जे अंतर असेल ते सर्टन काहीतरी असेल. मीन्स द बार मॅग्नेट इज ॲक्ट ॲज, बार मॅग्नेट कोणासारखं काम करतो आहे, तर हा बार मॅग्नेट त्या ठिकाणी आपण ज्याला म्हणणार की हा जो बार मॅग्नेट आहे हा मॅग्नेटिक डायपोल म्हणून ॲक्ट होतो आहे. मग आपल्याला नेक्स्ट आर्टिकल जे काही किंवा सब आर्टिकल म्हणणार ते तर मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. काय तर मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. मग मॅग्नेटिक डायपोल मोमेंट कशाला म्हणायचं, तर मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इज अ प्रोडक्ट ऑफ, बघा मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इज अ प्रोडक्ट ऑफ पोल स्ट्रेंथ इंटू डिस्टन्स बिटवीन द 2 poles. बघा काय म्हटलं आपण, द प्रोडक्ट ऑफ पोल स्ट्रेंथ अँड डिस्टन्स बिटवीन 2 pole. मग आपण या ठिकाणी पोल स्ट्रेंथ जी काही आहे ती घेतलेली आहे QM आणि डिस्टन्स घेतलेलं आहे 2L, आणि मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आपल्या बुकमध्ये आपल्याला स्मॉल mने डिनोट केलेली आहे.
म्हणजे स्मॉल एम इज इक्वल टू क्यू एम मीन्स द पोल स्ट्रेंथ इंटू डिस्टन्स बिटवीन द टू पोल्स. परंतु या ठिकाणी ही जी मॅग्नेटिक डायपोल मोमेंट बघा, ही मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ही जी काही कन्सेप्ट आहे तर ती व्हेक्टर क्वांटिटी आहे. मग ती जर व्हेक्टर असेल तर या ठिकाणी आपल्याला असं लिहिता येईल का पोल स्ट्रेंथ मॅग्नेटिक मोमेंट एम व्हेक्टर इज इक्वल टू क्यू एम इंटू 2L व्हेक्टर असं सुद्धा आपल्याला लिहिता येतं. मग आता या पोल स्ट्रेंथचं मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचं जे काही युनिट आहे बघा, तर ते एम्पियर मीटर स्क्वेअर. काय युनिट? एम्पियर मीटर स्क्वेअर. मग एम्पियर मीटर स्क्वेअर का बरं? कारण का पोल स्ट्रेंथचं युनिट आहे एम्पियर मीटर, त्याच्यानंतर लेंथचं युनिट मीटर, मग मीटर इंटू मीटर इज अ मीटर स्क्वेअर. हेन्स द युनिट ऑफ द मॅग्नेटिक मोमेंट इज अ एम्पियर मीटर स्क्वेअर. माइंड इट. Unit of magnetic dipole moment is what? Ampere meter square and unit of pole strength is ampere meter. ओके, इथपर्यंत कुणाला काही अडचण त्या ठिकाणी नसावी. त्यानंतर बार मॅग्नेटशी रिलेटेड काही बेसिक टर्म आहेत. 4-5 डेफिनेशन या ठिकाणी बार मॅग्नेटशी रिलेटेड आहेत. मग पहिली जी काही डेफिनेशन आहे ती आहे ॲक्सिस ऑफ द बार मॅग्नेट. पहिली डेफिनेशन कोणती आहे? ॲक्सिस ऑफ द बार मॅग्नेट. मग आपण असं कन्सिडर केलं की या ठिकाणी हा एक बार मॅग्नेट आहे. ओके, मग ॲक्सिस कशाला म्हणायचं? तर लाईन पासिंग, बघा माइंड इट, लाईन पासिंग थ्रू द टू पोल्स. म्हणजे इथे मानला आपण की हा नॉर्थ पोल आहे त्याचा आणि हा साऊथ पोल आहे. तर अशी लाईन की जी या दोन पोलमधून जाते तर त्या लाईनला ॲक्सिस ऑफ द मॅग्नेट असं म्हणतात. सिम्पली काय म्हणणार? द लाईन विच इज पासिंग थ्रू द पोल्स ऑर टू पोल्स ऑफ द मॅग्नेट कॉल्ड ॲज ॲक्सिस ऑफ द मॅग्नेट. त्याच्यानंतर नेक्स्ट जी काही डेफिनेशन येते ती येते इक्वेटोर ऑफ द मॅग्नेट. नेक्स्ट डेफिनेशन काय आहे? इक्वेटोर ऑफ द मॅग्नेट. मग इक्वेटोर कशाला म्हणायचं? तर इक्वेटोर इज नथिंग बट द लाईन पासिंग थ्रू. आता हा सेंटर आहे बघा, हा काय आहे? सेंटर. लाईन पासिंग थ्रू सेंटर ऑफ द मॅग्नेट अँड परपेंडिक्युलर टू द ॲक्सिस. हा जो काही ॲक्सिस आहे ह्या ॲक्सिसला परपेंडिक्युलर लाईन बघा, ॲक्सिसला कशी? परपेंडिक्युलर लाईन. आणि कुठून गेली पाहिजे? मॅग्नेटच्या सेंटरमधून गेली पाहिजे. तर त्या लाईनला आपण इक्वेटोर असं म्हणतो. काय म्हणतो तिला? इक्वेटोर म्हणतो. आणि ती जी इक्वेटोरियल लाईन आहे बघा, जी इक्वेटोरियल लाईन आहे ती इक्वेटोरियल लाईन, माइंड इट, ती इक्वेटोरियल लाईन ज्या प्लेनमध्ये असेल त्या प्लेनला आपण इक्वेटोरियल प्लेन ऑफ द मॅग्नेट असं म्हणणार. काय म्हणणार? इक्वेटोरियल प्लेन ऑफ द मॅग्नेट असं म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट जी काही डेफिनेशन आहे तर ती आहे जॉमेट्रिकल लेंथ ऑफ द बार मॅग्नेट. बघा काय म्हणणार? जॉमेट्रिकल लेंथ ऑफ द बार मॅग्नेट. मग आता आपण असं मानलं की हा एक बार मॅग्नेट आहे, तर याची या पॉईंटपासून इथून तर इथपर्यंतची जी लेंथ असेल तर ती झाली याची जॉमेट्रिकल लेंथ. म्हणजे थोडक्यात काय? ॲक्च्युअल लेंथ ऑफ द बार मॅग्नेट. माइंड इट, ॲक्च्युअल लेंथ ऑफ द बार मॅग्नेट इज व्हॉट? जॉमेट्रिकल लेंथ ऑफ द बार मॅग्नेट. म्हणजे या टोकापासून ते या टोकापर्यंत ही जी लेंथ आहे ही जॉमेट्रिकल लेंथ आहे. मग पुढे जर आपण गेलो तर आपल्याला इथं की मॅग्नेटिक लेंथ कशाला म्हणायचं? बघा, व्हॉट इज मीन? द मॅग्नेटिक लेंथ. मग मॅग्नेटिक लेंथ इज अ डिस्टन्स बिटवीन टू पोल्स. आता पोल जे काही आहे ते ॲक्च्युली टोकाला नसतात, हे एका एंडला पोल नसतात, असे शेवटी टोकाला पोल नसतात. पोल हे मॅग्नेटच्या मध्ये असणार. बघा, पोल कुठे असणार? मॅग्नेटच्या मध्ये असणार. मग डिस्टन्स बिटवीन द टू पोल्स, डिस्टन्स बिटवीन टू पोल्स ऑफ द मॅग्नेट इज कॉल्ड ॲज मॅग्नेटिक लेंथ. मग ॲक्च्युली आता हे दोन पोल मध्ये कुठे सिच्युएट झाले आहेत हे निश्चितपणे सांगता येत नाही. तर त्यासाठी एक फार्म्युला त्या ठिकाणी शोधला गेला, डिस्कवर झाला, आणि तो फार्म्युला होता मॅग्नेटिक लेंथ इज इक्वल टू 5/6 इंटू द जॉमेट्रिकल लेंथ. बघा, मॅग्नेटिक लेंथ इज इक्वल टू 5/6 इंटू जॉमेट्रिकल लेंथ. ओके, तर या ठिकाणी आपण या
लेक्चरमध्ये या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बार मॅग्नेटमुळे त्या ठिकाणी जे मॅग्नेटिक फील्ड बनेल ते ॲक्झियल लाईन आणि इक्वेटोरियल लाईनवरती ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आय होप दॅट सगळ्यांना क्लिअरली अंडरस्टँड झालेलं असावं. थँक्यू.